नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत की कोणत्या स्त्रियांच्या चुकामुळे आपले घर बर्बाद होते। त्याचबरोबर आपण हे सुद्धा बघणार आहोत की कोणतं जे काम आहे जे तुमच्या घरातील स्त्रिया करतील तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की कोणते जे कार्य आहे ते स्त्रियांना पिरियडच्या वेळी घरात करायचे नाही। असे केले तर अशा घरातून देवी देवता नाराज होऊन जातात व अशा वेळी घरामध्ये जेवण बनवावे लागते व शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये एकटी स्त्री असाल तर तुम्ही काय उपाय करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ नावाची एक कमेंट करायला अजिबात विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्त्रियांचे असे कार्य जे त्यांच्या पतीला एका रात्रीमध्ये करोडपतीपेक्षा करोडपती बनवू शकतात। त्यासोबतच जर घरामध्ये ह्या चुका व्हायला लागल्या तर तुम्हाला गरीब होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची सुख समृद्धी एकाच वेळी एकाच व्यक्तीवर अवलंबून असते, जे घरातली सर्व कामे करेल आणि सर्वांची काळजी घेते। पण काही असे कार्य आहेत जे स्त्रियांना कधीच करायचे नाही। जर त्यांनी केले तर कुटुंबाला गरीब होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। प्राचीन काळापासून घरातील सून मुली हे घराचे लक्ष्मी मानलेले आहे। असेही मानले जाते की एक स्त्री कोणत्याही घराला स्वर्ग बनवू शकते आणि ती स्त्री कोणत्याही घराला नरक सुद्धा बनवू शकते। आपल्या शास्त्रामध्ये काही सुना व मुलींच्या अशा चुका सांगितलेल्या आहेत ज्यांच्यामुळे काही चांगले कुटुंब सुद्धा नष्ट होते। चला तर बघूयात मग त्या कोणत्या चुका आहेत। चला तर मित्रांनो, आपण बघूयात त्या कोणत्या चुका आहेत ज्याच्यामुळे आपले घर नष्ट होण्यापासून थांबवू शकतो आपण। पण त्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळेजण व्हिडिओ येऊन बघता आणि कोणी सबस्क्राईब करत नाही तर तुम्हाला मी विनंती करतो की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया। नंबर 1 मित्रांनो, पाय हलवणे। ज्या घरातील स्त्रिया बसताना पाय हलवतात त्या स्त्रिया जेवताना पाय हलवतात तो घर कधीही बर्बाद होऊ शकते। त्या घरातील परिवारामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात आणि तुमची नोकरी देखील जाऊ शकते। मित्रांनो, नंबर 2 ज्या घरातील स्त्रिया झाडूंना पाय मारतात, ज्या घरातील स्त्रिया जनावरांना मारतात त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी मातेचा वास होत नाही। अशा घरामध्ये प्रत्येक वेळेस आजार रोग राहतात असे मानले जाते। असे मानले जाते की झाडूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो। नंबर 3 जर खरकटे भांडे तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर ठेवले तर अशा वेळी कधीही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत नाही। हे गरिबी व दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। म्हणूनच चुलीवर उष्टे भांडे ठेवू नये, कारण भांडे देखील आपल्याला श्राप देतात। मित्रांनो, नंबर 4 धक्का मारून दरवाजा खोलणे। मित्रांनो, ज्या घरातील धक्का मारून दरवाजा खोलला जातो त्या घरातून सुद्धा देवाची देव महालक्ष्मी सुद्धा घरातून नाराज होऊन जाते। म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर असे होत असेल तर लगेच त्याला थांबवा, कारण तुमचे घर लगेच नकारात्मक शक्ती प्राप्त होत जाईल। मित्रांनो, नंबर 5 तुमच्या घरातील स्त्रिया जर घराच्या उंबरठ्यावर बसून जेवण करत असतील तर त्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते। आपल्या हिंदू शास्त्रामध्ये याला भरपूर अशुद्ध मानले जाते। गोष्ट मध्ये ज्या घरातील स्त्रिया रात्रीच्या घरामध्ये झाडू मारतात त्या घरामध्ये दारिद्र्यता खूप येते, खास करून गुरुवारी। पुढची गोष्ट मध्ये ज्या घरातील स्त्रियांना उशिरा झोपण्याची सवय आहे तर ते घर व परिवारासाठी खूप अशुभ असू शकते। उशिरा झोपणारी महिला व उशिरा उठणारी महिला पूर्ण परिवारासाठी खूप अशुभ अशी ठरते। त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये कुणाचा मृत्यू देखील होऊ शकतो। मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे शिवी देणे। स्त्रियांनी शिवी देणे व ओरडून बोलणे, हे असे बोलणे घराला व परिवाराला खूप बाधित ठरले जाते। असे बोलणे खूप अशुभ सुद्धा मानले जाते। अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे ज्या घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठून घरचे अंगण साफ करत नाही अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच येत नाही। घरातील स्त्रियांनी उठल्यानंतर सकाळी घराच्या अंगणामध्ये पाणी शिपडावे व सर्व अंगण स्वच्छ करून घ्यावे। असे केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास सुरुवात होईल। आणि ज्या घरामध्ये स्त्री देवपूजा करते अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी खूप वास करत। मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे जेवणाला कधीही उष्टे करू नये। काही स्त्रियांना खूप सवय असते की स्वयंपाक बनवताना चाखून बघायचे। तसं बघायचं असेल तर तुम्ही स्वतः वाटेमध्ये घेऊन बघू शकता, पण कधीही जेवणाला उष्ट करू नये बनवताना।
तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहतच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, शास्त्रामध्ये स्पष्ट रूपाने सांगितलेले गेलेले आहे की उशिरा झोपणाऱ्या स्त्रिया पूर्ण घराचा विनाश करतात. त्याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असे सुद्धा म्हणले जाते. असे मानले जाते की कोणीही महिला रात्री 2 वाजेपर्यंत जागी राहिली तर याचे उत्तर आहे की तुमच्या घरामध्ये नक्कीच कोणता तरी प्रॉब्लेम येणार आहे. आज कोणत्याही स्त्रीने उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपून पहाटे लवकर उठावे. मित्रांनो, शास्त्रानुसार ज्या स्त्रिया झोपण्यात घालवतात तेथे कधीही राहू केतूची दृष्टी पडते असेही म्हणले जाते.